मी परमेश्वराचे मनापासून आभार मानत आहे की परमेश्वराने परत एकदा हे ख्रिसमस जन्मदिन समाप्त झाल्यानंतर परत एकदा त्याच्या पवित्र चरणापाशी येऊन त्याचं वचन तुम्हापर्यंत घेऊन येण्याची देवाने मला संधी दिली. याबद्दल मी परमेश्वराची स्तुती करतो. चला, यावेळेस आपण प्रगटीकरणाच्या पुस्तकाकडे आपलं लक्ष आपण केंद्रित करणार आहोत. जवळपास 22व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनात आपण आहोत. तर 3ऱ्या वचनामध्ये आपण मागच्या वेळेस पाहिलं की स्वर्गामध्ये जे लोक उचलल्या जातात त्यांच्या जीवनात कुठल्याही प्रकारचे श्राप राहणार नाही. तर मानव ज्यावेळेस देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करतो त्याच वेळेस त्यांच्या जीवनामध्ये श्राप असतात आणि शापित लोकांना परमेश्वराच्या राज्यात प्रवेश नाही, असं मत्ते 25 आणि वचन 41 मधून आपण पुष्कळ गोष्टी मागच्या वेळेस शिकलो आणि पुष्कळ गोष्टीची ओळख पण तुम्हाला झालेली आहेत. मग आज आपण प्रगटी 22 आणि वचन 3 मध्ये जो उरलेला जो भाग आहे त्याकडे आपण आपलं लक्ष लावणार आहोत. आणि आता आजचा माझा जो विषय आहे की स्वर्गात देवाचे दास देवाची सेवा करतील. आजचा माझा विषय की स्वर्गामध्ये जे देवाचे दास आहेत त्यांना सुद्धा स्वर्गामध्ये देवाची सेवा करण्याची एक संधी आहे. आणि म्हणून प्रगटी 22 आणि वचन 3 मध्ये बायबल सांगते की पुढे काहीही शापित असणार नाही, तर तिच्यामध्ये देवाचे व कोकऱ्याचे राजासन असेल आणि त्याचे दास त्या ठिकाणी देवाची सेवा करतील. तर मग त्या ठिकाणी शापित लोक नव्हे तर आशीर्वादित झालेलेच लोक मत्ते 25 आणि वचन 41 प्रमाणे शापित लोकांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही, तर आशीर्वादित लोक स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करतील आणि तिथे कोकऱ्याचे राजासन आणि त्याचे दास त्या ठिकाणी देवाची सेवा करतील. म्हणजे स्वर्गामध्ये कोकऱ्याचं राजासन आहे आणि त्या राजासनाच्या पुढे देवाचे जे दास आहेत ते देवाची सेवा करतील. अशा प्रकारचं वचन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे स्वर्गामध्ये सुद्धा देवाची सेवा करण्याची एक संधी आहे. काही लोकांना वाटते की स्वर्गामध्ये जीवनाचं फळ असेल आम्ही खाणार, स्वर्गामध्ये जीवनाचं पाणी असेल ते आम्ही पिणार, स्वर्गामध्ये पांढरे शुभ्र वस्त्र असेल ते आम्ही घालणार. असे अनेक प्रकारच्या कल्पना लोक करतात आणि त्या कल्पना जे आहेत त्या सत्य आहेत. ते तर देव सर्व काही देणार, परंतु त्याच्याबरोबर स्वर्गाच्या राज्यात देवाची सेवा करण्याची सुद्धा एक प्रकारची संधी आहे. मग स्वर्गामध्ये देवाची सेवा करण्याची संधी कोणकोणत्या प्रकारच्या लोकांना आहे त्याची काही माहिती, त्याची काही ओळख आपल्याला घेणं फार महत्वाचं आहे. कारण योहानकृत शुभवर्तमान अध्याय 15 आणि वचन 16 सांगते की तुम्ही मला निवडलेलं नाही तर मी तुम्हाला निवडलं. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचं फळ टिकावे आणि तुम्ही पित्याकडे जे काय मागाल ते पित्याने तुम्हाला द्यावे. म्हणजे ज्या ज्या लोकांची निवड देवानं केलेली आहे, ज्या ज्या लोकांचं पाचारण देवानं केलेलं आहे ते लोक स्वर्गाच्या राज्यामध्ये देवाची सेवा करतील. आपण देवाची निवड केलेली नाही तर देवाने आपली निवड केली. त्यात हेतू हा की आपण फळ देणारे असावं, आपण फळ टिकून धरणारे असावं आणि आपण देवाच्या
सानिध्यामध्ये देवाच्या सानिध्यात राहून जीवन जगणारे असावं म्हणून देवाने आपली निवड केलेली आहे, आपल्याला वेगळं केलेलं आहे. आणि म्हणून ज्या देवाने देवाची सेवा कार्य करण्यासाठी निवडलं आणि आपल्याला वेगळं केलेलं आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला स्वर्गामध्ये देवाची सेवा कार्य करण्याची संधी आहे. मग कोणकोणत्या प्रकारच्या लोकांना स्वर्गामध्ये परमेश्वराच्या राजासनापुढे उभं राहून देवाची सेवा करण्याची संधी राहणार? तर आज जे वचन ऐकणारे आहेत त्यांना असं वाटेल की मला राहणार, प्रत्येकांना वाटेल की आम्ही जर तिथं गेलो तर आम्हाला राहणार. परंतु नाही, देवाची सेवा कार्य करण्याची जबाबदारी देवाने ज्यांना दिलेली आहे तेच लोक देवाची सेवा करू शकतात. कारण जुन्या करारात तुम्हाला माहिती आहे की एक याजक परमपवित्र स्थानामध्ये जात होता तेव्हा त्याच्या कमरेला घुंगरू राहत होते आणि पायाला दोरी राहत होती. आणि जेव्हा याजक मंडळीतल्या लोकांचे पाप घेऊन परमपवित्र स्थानात जात होता आणि देवाची सेवा करत होता तेव्हा त्याच्या झग्याच्या घुंगरूचा आवाज आला तर समजायचे की याजक आत जिवंत आहे. परंतु याचकामध्ये जर काही पाप असेल तर तो त्या ठिकाणी सेवा करू शकत नव्हता. तो परमपवित्र स्थानात सेवा करता करता मृत्यू पडला की त्याच्या पायाला असणारी जी दोरी आहे त्या दोरीने ओढून त्यांना बाहेर काढत होते. म्हणजे जुन्या करारात याजक लोकांना पवित्र जीवन जगून परमपवित्र स्थानात जाऊन परमेश्वराची सेवा करण्याची संधी होती. परंतु आता जे लोक येशूच्या गुप्त आगमनात परमेश्वराच्या राज्यात जातात अशा अनेक प्रकारच्या लोकांना जे त्या योग्यतेचे आहेत, जे त्या पात्रतेचे आहेत, त्यांना स्वर्गात देवाची सेवा करण्याची संधी आहे. तर कोणत्या प्रकारचे लोक स्वर्गामध्ये जिवंत देवाच्या पवित्र स्थानात जवळ जाऊन परमेश्वराची सेवा करतील? तर त्यात पहिली गोष्ट की स्वर्गातल्या स्वर्गदूतांना स्वर्गामध्ये राहून परमेश्वराची सेवा करण्याची संधी आहे. पहिली जे संधी देवानं दिलेली आहे ते पहिली संधी स्वर्गदूतांनाच आहे. मग त्यासाठी आपण प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 4 आणि वचन 6 ते 8 कडे आपण आपलं लक्ष लावूया आणि या वचनातून आपण बघूया की परमपवित्र स्थानात पहिली जी संधी आहे देवाची सेवा करण्याची ते स्वर्गदूतांना मिळालेली आहे. राजासनापुढे स्फटिकासारखा जणू काय काचेचा समुद्र होता आणि राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या 4 बाजूंना पुढे व मागे अंगभर डोळे असलेले 4 प्राणी होते. पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा प्राणी गोऱ्यासारखा, तिसऱ्या प्राण्यांचं तोंड माणसाच्या तोंडांसारखं आणि चौथा जो प्राणी आहे तो उडत्या गरुडासारखा होता. त्या 4ही प्राण्यांना प्रत्येकी 6 पंख असून ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते आणि पवित्र पवित्र जो होता, जो आहे, जो येणार, सर्व समर्थ प्रभू असे ते रात्र दिवस म्हणतात आणि कधीच थांबत नाही. तर या ठिकाणी स्वर्गदूत आहेत. 4 प्रकारचे स्वर्गदूत आहेत जे स्पेशल परमपवित्र स्थानात उभे राहून परमेश्वराची आराधना करण्यासाठी देवानं त्यांची निवड केलेली आहे. तसंच तर प्रगटी 5 आणि वचन 13 मध्ये जर तुम्ही पाहाल तर देवाने स्वर्गात आयुत्यांचे आयुत्य आणि सहस्त्रांचे सहस्त्र इतक्या प्रकारचे स्वर्गदूतांची निर्मिती केली.
परंतु त्यामधून 4 प्रकारचे जे प्राणी आहेत, जे स्वर्गदूत आहेत, हे स्पेशल परमेश्वराच्या सानिध्यात राहून, परमेश्वराच्या जवळ राहून देवाची सेवा मनापासून करणारे आहेत. मग हे जे 4 प्राणी आहेत, पहिला जो आहे त्याचा तो सिंहासारखा दिसतो, दुसरा जो आहे तो गोरासारखा दिसतो, तिसऱ्याचं तोंड माणसासारखं आहे आणि चौथ्याचं जे तोंड आहे तो गरुडासारखा आहे. आणि राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या 4 बाजूंना पुढे व मागे अंगभर डोळे असलेले हे 4 प्राणी आहेत. आणि हे उडून पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर जो होता, जो आहे आणि जो येणार असं म्हणून जे रात्र दिवस कधीच थांबत नाही, इतकी देवाची स्तुती, इतकी देवाची आराधना रात्र आणि दिवस 24 तास परमेश्वराची आराधना करतात. म्हणजे या स्वर्गदूतांना परमेश्वराच्या जवळ देवाची सेवा करण्याची संधी आहे. त्यांच्या पंखांना आतून बाहेरून डोळे आहेत, ते उडू शकतात. ते आतून बाहेरून पवित्र पवित्र म्हणून परमेश्वराची उपासना, परमेश्वराची आराधना करतात. ते कधी थांबत नाहीत, ते कधी बसत नाही. रात्र आणि दिवस परमेश्वराची उपासना करतात, परमेश्वराची आराधना करतात. प्रियांनो, हे जे 4 प्राणी आहेत, एकाचं तोंड सिंहासारखं आहे, दुसरा जो आहे तो गोऱ्यासारखा आहे, तिसरा जो आहे तो माणसाच्या तोंडासारखा आणि चौथा गरुडासारखा आहे. हे 4 प्राणी परमेश्वराच्या पवित्र स्थानात उभे राहून परमेश्वराची आराधना करण्यासाठी, परमेश्वराची सेवा कार्य करण्यासाठी देवाने पाचारण केलेले आहेत. याचा संदर्भ यशाचा ग्रंथ अध्याय 6 3 ते 6 मध्ये जर तुम्ही पाहाल तर 6 पंखाचा उलगडा आहे की 2 पंखांनी त्यांनी तोंड झाकलं की हे परमेश्वरा, आम्ही तुझं तेज पाहू शकत नाहीत. 2 पंखांनी त्यांनी पाय झाकले, हे परमेश्वरा, आम्ही आमची नग्नता तुला दाखवू शकत नाही. आणि 2 पंखांनी उडत ते परमेश्वराची स्तुती, परमेश्वराची आराधना करतात. 24 तास देवाची आराधना करतात. अशा प्रकारे हे स्वर्गामध्ये 4 प्राणीचे आहेत. त्यांना देवाने देवाची सेवा कार्य करण्यासाठी निवडलेलं आहे. दुसरी गोष्ट की स्वर्गामध्ये 24 वडिलांना परमेश्वराच्या राजासनापुढे उभं राहून त्याची उपासना करण्याची संधी आहे. कोणाला? 24 वडील. आता 24 वडील म्हणजे काय? जे जुने लोक आहेत त्यांना समजतात आणि नवीन लोकांच्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण होतो की 24 वडील म्हणजे काय? तर 24 वडील हे जुन्या करारातील देवाचे सेवक वर्ग आहेत, जे उत्पत्तीच्या पुस्तकापासून मलाकीच्या पुस्तकापर्यंत जे राजे, जे संदेष्टे, जे सेवक, जे परमेश्वराने पाचारण केलेलं आहेत, त्यांच्या जीवनात त्यांनी देवाच्या आज्ञेचं पालन मनापासून केलेले आहेत. असे जुन्या कराराचे 24 वडील परमेश्वराच्या राजासनापुढे 12 जण या बाजूला उजवीकडून आणि 12 जण डावीकडून बसून परमेश्वराची आराधना करण्याची आणि परमेश्वराची सेवा करण्याची त्यांना त्या ठिकाणी एक संधी आहे. आणि म्हणून ते वचन मी तुमच्या पुढे देत आहे. प्रगटीकरण अध्याय 4 आपण काढूया आणि पहिले 4 वचन आपण वाचन करूया. राजासनाभोवती 24 आसने होती आणि त्या आसनावर शुभ्र वस्त्र परिधान केलेले व डोक्यावर सोन्याचा मुकुट घातलेले 24 वडील बसलेले होते. आता वचन 10 आणि वचन 11 कडे आपण आपलं लक्ष लावू. तेव्हा ते 24 वडील राजासनावर जो बसला
त्याच्या पाया पडतात. जो युगानुयुग जिवंत त्याला नमन करतात आणि आपला मुकुट राजासनापुढे ठेवून म्हणतात, हे प्रभू, आमच्या देवा, गौरव, सन्मान, सामर्थ्य यांचा स्वीकार करण्यास तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही निर्माण केलेस आणि तुझ्या इच्छेनं झाले आणि सर्व काही अस्तित्वात आहे. तर हे 24 वडील हे जुन्या करारातील संतगण आहेत किंवा जुन्या करारातील देवाचे सेवक आहेत. आणि हे जे सेवक आहेत, ज्या ठिकाणी अब्राम असेल, इसाक असेल, याकोब असेल, त्या ठिकाणी एलिया असेल, त्या ठिकाणी इयोब असेल, त्या ठिकाणी दावीद असेल, त्या ठिकाणी शमवेल असेल, हे जे 24 जे सेवक वर्ग आहेत, हे परमेश्वराचे 24 वडील आहेत. यांनी अतिशय मनापासून देवाच्या आज्ञेचं पालन केलं. त्यांच्या सेवेत अनेक प्रकारचे कठीण परिस्थिती आले आणि त्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा ते जीवन जगलेले आहेत. आणि मग ते राजासनाभोवती 24 आसने टाकलेली होती आणि त्या आसनावर शुभ्र वस्त्र परिधान केलेले. नंबर 2, त्यांच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट घातलेले आणि अशा प्रकारे बसलेले होते. म्हणजे पहिली गोष्ट की राजासनाभोवती 24 आसने आहेत. दुसरी गोष्ट की त्या ठिकाणी ते बसून त्यांच्या डोक्यावर बसलेले आहेत. आणि तिसरी गोष्ट की त्यांच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट घातलेला आहे आणि ते 24 वडील राजासनावर जो बसलेला आहेत त्याच्या पाया पडून त्या जिवंत देवाला नमन करून आपलं मुकुट त्या परमेश्वराच्या पुढे ठेवून देवाची स्तुती करतात, देवाची आराधना करतात आणि काय म्हणतात, हे प्रभू, आमच्या देवा, गौरव, सन्मान, सामर्थ्य यांचा स्वीकार करण्यास तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही निर्माण केलेस आणि तुझ्या इच्छेनं सर्व काही अस्तित्वात झालेलं आहे. त्या ठिकाणी 24 वडील आसनावर बसून पांढरा शुभ्र वस्त्र घालून आपल्या सोन्याचा मुकुट त्या जिवंत देवापुढे ठेवून परमेश्वराचा जय जयकार करताना आपल्याला दिसत आहे. परमेश्वराची स्तुती, परमेश्वराची आराधना करताना आपल्याला दिसत आहे, कारण त्यांनी जगात असताना प्रियांनो त्यांनी देवाची सेवा मनापासून केलेली आहे. उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 12 आणि 1 ते काही 3 वचनं जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला समजते की स्वतः परमेश्वर अब्रामाशी बोलला आणि काय म्हणाला, अब्राम उठ आणि आपले नातेवाईक, आपल्या बापाचं घर आणि सर्व काही सोड आणि मी दाखवतो त्या दिशेने तू जा आणि आकाशातील तारे आणि समुद्राच्या वाळू इतकी मी तुझी संतती आशीर्वादित करेल. आणि त्या ठिकाणी अब्रामाने परमेश्वराची वाणी ऐकून आपल्या बापाचं घर, आपले नातेवाईक सर्व काही सोडलं आणि आपल्या पत्नीला तो घेऊन निघालेला आहे. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला दिसते की जिथं देवाने त्याला पाठवलं तिथं तो गेलेला आहे. अशा प्रकारचे हे जे 24 वडील आहेत जे देवाची वाणी ऐकणारे होते, देवाचं वचन ऐकणारे होते, देवाचं वचन समजून घेणारे होते, देवाचा मित्र म्हणून या अब्रामाची निवड झालेली आहेत. माझ्या मनासारखा मला दावीद राजा भेटला म्हणून परमेश्वराने साक्ष दिलेली आहे. आणि पृथ्वीवर पापापासून दूर राहणारा इयोबाला परमेश्वराने म्हटलेलं आहे. अशा प्रकारचे जे 24 वडील आहेत ते परमेश्वराच्या जवळ आसनावर बसून पांढरे शुभ्र वस्त्र घालून सोन्याचा मुकुट जिवंत देवाच्या पायाजवळ ठेवून ते त्या ठिकाणी देवाची सेवा करताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे दुसरी गोष्ट की 24 वडील जे जुन्या करारातले संत आहेत त्यांना स्वर्गामध्ये परमेश्वराच्या समोर आसनावर बसून परमेश्वराची
स्तुती करण्याचे, आराधना करण्याचे आणि जय जयकार करून देवाची सेवा कार्य करण्याचे या 24 वडिलांना संधी मिळालेली आहे. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती आणि प्रभूचा जय जयकार असो. आणि तिसरी जी सेवा आहे ते तिसऱ्या प्रकारचे जे लोक आहेत ते तुम्ही आणि मी आहोत. पहिले स्वर्गात असणारे 4 प्राणी, नंबर 2 जुन्या करारातील 24 वडील आणि नंबर 3 तुम्ही आणि मी जे कष्ट आणि दुःख सहन करून जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या गुप्त आगमनात जे स्वर्गाच्या राज्यात उचलल्या गेलेले लोक आहोत. तुम्हाला आणि मला आता परमेश्वराच्या पुढे उभं राहून त्याची सेवा कार्य करण्याची एक संधी देवानं दिलेली आहे. त्यासाठी प्रगटी 7 आणि वचन 9 ते 10 हे 2 वचन आपण वाचन करूया. प्रगटीकरण अध्याय 7 9 ते 10. यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिळ्या भाषा बोलणारे यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असे शुभ्र झगे परिधान केलेले व हातात झावळ्या घेतलेला मोठा लोक समुदाय राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. आणि ते उच्च स्वराने म्हणत होते, राजासनावर बसलेला आमच्या देवाकडून आणि कोकऱ्याकडूनच काय आहे? तारण आहे. तर या ठिकाणी आपल्याला देवाचे प्रिय लोक हो, या ठिकाणी आपल्याला प्रभू येशूच्या गुप्त आगमनात जे लोक उचलल्या गेलेले आहेत त्यांना ते जे वंश आहेत, राष्ट्र आहेत, लोक आहेत, निरनिळ्या भाषा बोलणारे आहेत, मोजता आलेले नाहीत इतक्या प्रकारचे लोक, पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले, हातात झावळ्या घेतलेला मोठा लोक समुदाय, मोजता येणार नाही इतका मोठा लोक समुदाय पात्मा नावाच्या बेटावर कष्ट आणि दुःख सहन करणाऱ्या योहानाने पाहिलेला आहेत. आणि ते परमेश्वराची स्तुती करत परमेश्वराची आराधना करताना दिसत आहे. आणि मग त्या ठिकाणी आपण वचन 14, 13 आणि 14 जर पाहिलं तेव्हा वडील मंडळापैकी एकाने मला म्हटले, शुभ्र झगे परिधान केलेले हे कोण व कुठून आले? तेव्हा मी म्हटले, हे प्रभू, हे तुला ठाऊक आहेत. तेव्हा तो मला म्हणाला, वचन 14, हे मोठ्या संकटातून आलेले यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र केलेले हेच ते लोक आहेत. जेव्हा खूप लोक समुदाय मोजता येणार नाही एवढा लोक समुदाय स्वर्गामध्ये जेव्हा परमेश्वराच्या राजासनापुढे पाहिला, जिवंत देवाच्या राजासनापुढे जेव्हा पाहिला तेव्हा वडील मंडळापैकी एकाने मला प्रश्न केला की हे जे पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले हे लोक कोण आहेत? हे कुठून आलेले आहेत? तेव्हा मी म्हणालो की प्रभू, मला माहिती नाहीत, हे मला माहिती नाही. तेव्हा वचन 14 मध्ये देव म्हणत आहे की हे लोक मोठ्या संकटातून, मोठ्या कष्टातून, मोठ्या त्रासातून हे माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणून जे लोक प्रभूसाठी दुःख, प्रभूसाठी कष्ट सहन करणारे आहेत अशाही लोकांना परमेश्वराच्या राज्यामध्ये, परमेश्वराच्या जवळ, हालेलुया, जिवंत देवाच्या सानिध्यात राहून देवाची सेवा करण्याची प्रियांनो देवानं एक प्रकारची संधी दिलेली आहे. अशा प्रकारची संधी परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेली आहे, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये ख्रिस्तासाठी दुःख, कष्ट आणि त्रास सहन करून येशूच्या गुप्त आगमनात उचलल्या गेलेला मोठा लोक समुदाय आहे. आज येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या पुष्कळ आहेत. आज येशूकडे प्रार्थना करणाऱ्या लोकांची संख्या पुष्कळ आहेत. आज येशूचा जय जयकार करणाऱ्या लोकांची संख्या पुष्कळ आहेत. परंतु देवाच्या प्रिय लोक हो, कष्ट, दुःख, त्रास सहन करून
प्रभू दिलेला वधस्तंभ आपल्या खांद्यावर घेऊन स्वर्गाच्या राज्याच्या वाटेनं चालणाऱ्या लोकांची संख्या फार कमी आहेत. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने मत्तई अध्याय 10 आणि वचन 38 मध्ये म्हटला की जो कोणी आपला वधस्तंभ घेत नाही आणि माझ्या माग येत नाही तो माझ्या पात्रतेचा नाही. आणि म्हणून वधस्तंभ हे दुःख आणि कष्ट सहन करून स्वर्गाचं राज्य प्राप्त करून घेण्याचं एक प्रतीक आहे. आणि म्हणून प्रियांनो, स्वर्गामध्ये परमेश्वराची सेवा करण्याची पहिली संधी त्या ठिकाणी 4 प्राण्यांना मिळालेली आहेत, जे पवित्र पवित्र म्हणून परमेश्वराची आराधना रात्र आणि दिवस करत आहेत. त्यानंतर जुन्या करारात देवाची आज्ञा पाळणारे 24 वडील जे संत लोक आहेत, ज्यांनी आपल्या जीवनात देवाला प्राधान्य दिलं, देवाची वाणी ऐकली, ते आता पांढर शुभ्र वस्त्र परिधान करून आसनावर बसून सोन्याचा मुकुट घेऊन परमेश्वराची सेवा करताना आपल्याला दिसत आहे. आणि तिसरी संधी येशूच्या गुप्त आगमनात उचलल्या गेलेले लोक आहेत, ज्यांनी आपल्या जीवनात खूप कष्ट आणि दुःख सहन केलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी परमेश्वराची लेकरं आहोत. स्तोत्र 24 आणि वचन 3 ते 5 मध्ये देवाने सांगितलं की परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल, त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील, तर ज्याचे हात स्वच्छ आहेत, ज्याचं मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावित नाही आणि जो कधी कपटाने शपथ वाहत नाही, तो त्याला परमेश्वराच्या डोंगरावर जाण्याची आणि परमेश्वराच्या घरात राहण्याची संधी आहे. प्रियांनो, कोणालाही देवाच्या राज्यात जाता येत नाही. आणि म्हणून परमेश्वराच्या राज्यात कोण जाईल, त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील, तर ज्याचे हात स्वच्छ आहेत, ज्याचं मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही आणि कधीच कपटाने शपथ वाहत नाही, असे दुःख, कष्ट, त्रास सहन करून येशूच्या गुप्त आगमनात जे उचलल्या गेलेले आहेत, त्यांनाच परमेश्वराच्या राजासनापुढे उभं राहून देवाची सेवा करण्याची संधी आहे. देवाची सेवा करण्याची संधी आहे. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोक हो, या शेवटच्या काळात अन्नाचा दुष्काळ पडणार नाही, पाण्याचा दुष्काळ पडणार नाही, देवाचं वचन ऐकण्याचा दुष्काळ पडणार. आणि म्हणून प्रगटीकरण होणाऱ्या गोष्टी आम्हाला शिकवतात. प्रगटीकरण आमचं भविष्य कसं सुदृढ होईल याबद्दलची सखोल आणि डिटेल माहिती आपल्याला देताना दिसत आहे. आणि म्हणून तिसरी संधी येशूच्या गुप्त आगमनात देवाच्या राज्यात जे उचलल्या गेलेले लोक आहेत, त्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्याची आणि राजासनापुढे पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून हातात झावळ्या घेऊन उच्च स्वराने अनेक राष्ट्रातले लोक, अनेक प्रकारचे भाषा बोलणारे लोक, मोठाचा मोठा लोक समुदाय पवित्र 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 म्हणून परमेश्वराची आराधना करतील, परमेश्वराचा जय जयकार करतील, उच्च स्वराने म्हणतील, आमच्याच देवाकडून आमच्या पापांची क्षमा झाली. आणि त्यावेळेस ते मोठ्या आनंदाने परमेश्वराची स्तुती करत आहेत. पात्मा नावाच्या बेटावर अतिशय दुःख आणि पीडा सहन करत असणाऱ्या योहानाला देवाचं वचन देव म्हणतो, हे लोक कोण आहेत? तेव्हा हा म्हणतो, योहान, मला माहिती नाही देवा, हे तुलाच ठाऊके आहे. तेव्हा प्रगटी 7 आणि वचन 14 मध्ये देवाने त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. आणि ते प्रश्नाचं उत्तर काय आहे की हे जे लोक आहेत, हे मोठ्या संकटातून, मोठ्या दुःखातून, मोठ्या त्रासातून स्वर्गाच्या राज्यात आलेले लोक आहेत. आज लोक स्वतःच्या करिअरसाठी खूप कष्ट करतात, स्वतःच्या भवितव्यासाठी खूप मेहनत करतात, आपल्या मुलाबाळांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी रात्र आणि दिवस कष्ट करतात.
परंतु सार्वकालिक जीवनात देवाच्या राज्यात जाण्यास आणि देवाच्या पुढे उभं राहून त्याची सेवा करण्यासाठी जे दुःख, जे कष्ट सहन करायची वेळ आहे, त्याकडे अनेकांनी दुर्लक्ष केलेलं आहे. आजही कित्येक लोक नियमशास्त्र वाचत नाहीत. आज कित्येक लोक आपल्या परिवाराला घेऊन एकत्र बसून परमेश्वराची स्तुती आराधना करत नाहीत. आजही कित्येक लोक येशूच्या गुप्त आगमनात परमेश्वराच्या राज्यात जाण्यासाठी स्वतःला जागृत करत नाहीत. कारण जग आणि जगातल्या गोष्टीकडे आज अनेकांनी लक्ष लावलेलं आहे. जग आणि जगातल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी आज अनेकांनी आपली धाव त्याकडे केंद्रित केलेली आहे. आणि 1 योहान अध्याय 2 आणि 15 ते 17 वचन सांगते की जगावर आणि जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जो जगावर आणि जगातल्या गोष्टीवर प्रीती करतो त्याच्या ठायी स्वर्गातील पित्याची प्रीती राहत नाही. कारण जगात जे आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराची फुशारकी, ही स्वर्गातील पित्यापासून नाही तर जगापासून आहे आणि ते नष्ट होणारी आहे. परंतु स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणारे, स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे देवाची स्तुती करणारे, स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे परमेश्वराची आराधना करणारे सर्व काळ सुरक्षित राहतील असं देवाचं वचन आम्हाला शिकवते, असं देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगते. आणि म्हणून परमेश्वराचे प्रिय लोक हो, ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, ज्या देवाने समुद्र आणि तारे निर्माण केलेले आहे, तो देव तुम्हाला आणि मला म्हणत आहे की देवाची सेवा कार्य करण्यासाठी परमेश्वरावर प्रेम करणं शिका, देवाच्या वचनावर प्रेम करणं शिका, देवाच्या आज्ञेवर प्रेम करणं शिका. जगावर आणि जगातल्या गोष्टीवर प्रेम करू नका. कारण जगात देहाची वासना आहे, डोळ्याची वासना आहे, संसाराची फुशारकी आहे, माणसाचं जीवन हे पूर्णपणे बर्बाद करणारे आहे. परंतु स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणारे लोक येशूच्या गुप्त आगमनात देवाच्या राज्यात जातील. म्हणून प्रगटी 22 आणि वचन 3 आम्हाला सांगते की स्वर्गात शापित लोक राहणार नाही, तर स्वर्गात आशीर्वादित झालेले लोक राहतील आणि ते राजासनापुढे परमेश्वराची सेवा कार्य करतील, मनापासून देवाची सेवा करतील. शापित लोकांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. शापाच्या मार्गाने जीवन जगणारे स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत नाहीत. तर जे लोक आशीर्वादित लोक आहेत तेच लोक येशूच्या गुप्त आगमनात येशू बरोबर स्वर्गात जातील आणि येशू बरोबर स्वर्गात राहतील आणि देवाची सेवा कार्य करण्याची त्यांना संधी मिळणार आहे. पहिली संधी स्वर्गात असणारे 4 प्राणी त्यांना मिळालेली आहे, ती देवानं दिलेली आहे. दुसरी संधी 24 वडील जे जुन्या करारातील ज्यांनी आज्ञेचं पालन केलेलं आहे त्यांना मिळालेली आहे. मग आज आपण स्वर्गदूत बनणार का? नाही. आज आम्ही 24 वडील बनणार का? नाही. पण आज आम्ही ख्रिस्ताचे लेकर म्हणून येशूच्या गुप्त आगमनात देवाच्या राज्यात जाणारे आणि कष्ट आणि दुःख सहन करून प्रवेश ख्रिस्ताच्या राजासनापुढे उभे राहून मनापासून देवाची सेवा कार्य करणारे आम्ही बनू शकतो. म्हणून चला प्रियांनो, आपले नेत्र बंद करा, परमेश्वराच्या हातात आपलं जीवन आपण समर्पण करा आणि परमेश्वराने जे तुम्हाला आणि मला देवाच्या राज्यात जाण्याची आणि देवाच्या राज्यात राहण्याची जे संधी आपल्याला दिलेली आहेत त्या संधीकडे आपण आपलं लक्ष आपण केंद्रित करूया आणि प्रार्थना करूया. सामर्थ्यवान पवित्र परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या आमच्या गौरवशाली बाप्पा, मान महिमा
सन्मान आणि गौरव आम्ही केवळ तुलाच देत आहे. हे पवित्र देवा प्रभू, देवाच्या राजासनापुढे देवाची सेवा कार्य करण्याची संधी पवित्र देवाप्पा 4 प्राणी, 24 वडील आणि अतिशय दुःख, अतिशय कष्ट सहन करून स्वर्गाच्या राज्यात येणाऱ्या अशा प्रत्येक व्यक्तीला तू दिलीस, याबद्दल प्रभू मी मनापासून तुझी स्तुती करतो. हे परमेश्वरा, आज थोडके लोक जरी प्रभू हे प्रगटीकरण आम्ही शिकत आहोत, तरी देवबाप्पा ऑडिओच्या माध्यमातून अनेकांशी बोल, अनेकांना स्पर्श कर, अनेकांना आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचा गौरव कर. पवित्र देवबाप्पा, आमचं सर्व टेन्शन, मानसिक ताणतणाव आम्ही सर्व काही तुझ्या वधस्तंभापाशी देत आहे. हर्षाचे आणि आनंदाचे शब्द प्रभू आमच्या कानी पडू दे, की जेणेकरून आमचे मोडलेले हाड देवा उल्हास आणि आनंद करतील. अशा प्रकारे देवा तुझ्या सामर्थ्याची ओतणी कर, तुझ्या कृपेची ओतणी कर, तुझ्या दयेची ओतणी कर, तुझ्या अभिषेकाची ओतणी कर आणि आम्हा प्रत्येक व्यक्तीचं जीवन आणि भविष्य देवा उज्ज्वल कर. आणि प्रभू तुझा गौरव होण्यासाठी परमेश्वरा आम्हाला सहाय्य आणि मदत कर. सैतानाचे हरेक जळते बाण, मानसिक ताण तणाव देणारी दुष्ट आत्म्याचे हरेक प्लान प्रभू येशूच्या नावात मी नष्ट करतो. आणि देवा तू दिलेले आशीर्वाद, तुझ्यापासून मिळालेले आशीर्वाद आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकार करतो. प्रभू दया कर, कृपा कर, अनुग्रह कर आणि तुझा गौरव आमच्या जीवनाद्वारे पूर्ण कर. प्रार्थना ऐकलीस, तुला धन्यवाद देतो. आदर, मान, सन्मान, गौरव सदा सर्वदा प्रभू आम्ही केवळ तुला आणि तुलाच देत. प्रार्थना धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवशाली नावात केले बाप्पा, ऐकाणे स्वीकार कर. आमेन, आमेन, आमेन.